नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील बातम्यांकडे वळण्याआधी एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. खामगाव शहरात विविध विकास कामांचे आकाश फुंडकर यांच्या हस्ते भूमिपूजन. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना शिलाई मशीन आणि घरघंटीचे वाटप. आणि पवारांचे श्रद्धास्थान असलेल्या कण्हेरीच्या मारुती रायाचे घेतले विजय शिवतारे यांनी दर्शन. आता बातम्या सविस्तर. खामगाव विधानसभा मतदारसंघातील शहर व ग्रामीण भागात आमदार आकाश फुंडकर यांच्या हस्ते विविध विकास कामांचा झंझावत सुरू आहे. महात्मा गांधी उद्यान आभासी पद्धतीने शहरातील एकूण मुख्य 22 कॉन्क्रीट रस्ता कामांचे भूमिपूजन महाराष्ट्र प्रदेश भाजप सोशल मीडियाचे संयोजक सागर फुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार आकाश फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आले. या रस्ता कामामुळे शहराचा चेहरा मोहरा बदलून जाणार आहे. यावेळेस मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. आज आनंदाचा दिवस आहे. खामगावचे जे मुख्य रहदारीचे रस्ते आहेत, ज्याच्यावरनं खूप जास्त वर्दळ असते, हे रस्ते वारंवार डांबरी रस्ते असल्यामुळे वर्दळीमुळे खराब होतात आणि नगरपालिकेला वारंवार त्यावर खर्च करावा लागतो आणि त्यामुळे जो नगरपालिकेचा महसूल आहे, रेव्हेन्यू आहे, तो यातच सगळ्या दुरुस्तीमध्ये संपत होता. म्हणून आम्ही सरकारला विनंती केली होती आणि हे जनतेचं सरकार आहे, ज्यांनी एका मागणीतच म्हणजे मी याच्यासाठी आदरणीय एकनाथरावजी शिंदे, आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय अजितदादा या तिघांचेही मी आभार मानेन की त्यांनी माझ्या एका विनंतीला मान देत एका मिनिटात हे 135 कोटी रुपये मंजूर केले आणि या शहरातील जे मुख्य रस्ते आहेत हे आज याच्यामुळे चांगल्या रीतीचे होणार आहेत आणि लोकांचा त्रास कमी होणार. हो का? शहरासोबतच ग्रामीण भागातील रस्ते शहराला जोडले गेले असेल. आज मला सांगताना आनंद होते की खामगाव मतदारसंघात एक बेलुरा, एक कासारखेड आणि एक बर्डी नावाची वस्ती होती, जे स्वातंत्र्य काळापासून त्या गावांना रस्ते नव्हते. त्यामध्ये कधी दानपत्राचा अडचण यायची, कधी काही टेक्निकली अडचणी यायच्या आणि या अडचणींमुळे कधीतरी असं व्हायचं की त्या लोकांना आजपर्यंत रस्ता मिळाला नाही. त्या गावात कोणी आजारी झालं तर ॲम्ब्युलन्ससुद्धा जात नव्हती, लोकांना खाटीवर आणावं लागायचं. पण आज मला आनंद आहे की या सर्व रस्त्यांचं कामाचं भूमिपूजन मी कालच केलं आणि भूसंपादनासह हे रस्त्यांचं आम्ही काम केलेलं आहे. त्यामुळे आता ह्या रस्त्यांना मुख्य प्रवाहात आम्ही आणलं. आता यापुढे या गावातील ज्या काही समस्या असतील त्या आम्ही दूर करू. कल्याण पूर्वेतील चक्की नाका परिसरातील गुणीगोपाल मैदानावर प्रधानमंत्री खनिज क्षेत्र या योजनेअंतर्गत महापालिका हद्दीतील लाभार्थ्यांना शिलाई मशीन आणि घरघंटीचे वाटप कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमास नागरिकांनी एकच गर्दी केली होती की बाबा लोकांना घरघंटी लगेच मिळणार आहे की नाही. आपल्याला मी सांगू इच्छितो की आज आपल्याला जे त्या ठिकाणी मोबाईलवर त्याचबरोबर फिजिकल देखील सर्टिफिकेट या ठिकाणी मिळेल आणि उद्यापासून आपल्या जवळच्या महानगरपालिकेची शाळा असेल, कार्यालय असेल, त्या ठिकाणी जे आहे घरघंटी आणि शिलाई मशीन जे आहे त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. तर त्या ठिकाणी आपण जाऊन त्या ठिकाणी कलेक्ट करू शकता. कारण की इकडे आता 10,000 लोक आले. 10,000 लोकांना या ठिकाणी वितरित करणं जे आहे हे पॉसिबल नाही. म्हणून जे आहे ते आपापल्या जागेवरती जे आहे आपल्या घराच्या जवळ जे आहे हे आपण या सगळ्या तिकडे वितरित करणार आहोत. कारण की आज जो कार्यक्रम आपण घेतला आहे अंबरनाथमध्ये घेतला, उल्हासनगरमध्ये घेतला आणि आता या कल्याण डोंबिवलीमध्ये टोटल 16,000 लाभार्थी जे आहेत आपण या ठिकाणी 16,000 लाभार्थ्यांना जे आहे 16,000 कुटुंबांना या ठिकाणी आपण लाभ देतोय. आणि आज या योजनेचा जो आहे तो त्या ठिकाणी शुभारंभ आपण केलेला आहे. हे सर्टिफिकेट दाखवल्यानंतर जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी लाभ तो त्या ठिकाणी मशीन असेल किंवा काही असेल तर त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आज आपलं हे सरकार आल्यापासून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, या तिघांच्या नेतृत्वामध्ये जे आहे हे आपल्या या महाराष्ट्रामध्ये काम चालू आहे. मोठ्या गतीमध्ये वेगवेगळ्या योजना ज्या आहेत हे पोहोचवण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतोय. विविध उपाययोजना असतील, विविध कार्यक्रम असतील या सरकारच्या माध्यमाने त्या ठिकाणी सुरू आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती असेल 1 आठवडा अगोदर डोंबिवलीमध्ये प्रीमियर ग्राउंडला 75,000 पेक्षा जास्त लाभार्थ्यांना जो आहे तो एका दिवसामध्ये त्या ठिकाणी आपण लाभ दिला आणि आज आपल्याला या ठिकाणी लाभ मिळतोय. हे सरकार गेल्या 2 वर्षामध्ये
लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काम करत आहे. लोकांना, तळागाळातील लोकांना न्याय कसा मिळेल त्याच्यासाठी दिवस रात्र जे आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील त्या ठिकाणी काम करत आहेत आणि विविध योजना ज्या आहेत त्या लोकांसाठी या ठिकाणी घेऊन आल्या. आज आपण महिला मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थित आहात. महिलांना देखील त्यांच्या पायावरती उभं करण्यासाठी, त्यांना स्वयंरोजगार देण्यासाठी या सगळ्या उपाययोजना आपण करतोय. आज प्रधानमंत्री खनिज उपक्रम कल्याण योजनेच्या अंतर्गत जो आहे पवारांचे श्रद्धास्थान असलेल्या कण्हेरीच्या मारुती रायाचे विजय शिवतारे यांनी दर्शन घेतले. याच मारुतीच्या मंदिरामध्ये पवार कुटुंबीय प्रत्येक निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात करीत असतात. पवार कुटुंबियांचे श्रद्धास्थान असलेले बारामती तालुक्यातील कण्हेरी येथील मारुती रायाचे दर्शन विजय शिवतारे यांनी घेतले आहे. पवार कुटुंबियाचे हे फार मोठे श्रद्धास्थान आहे. याच मंदिरातून पवार कुटुंबीय प्रत्येक निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करीत असतात. याच मंदिरात जाऊन विजय शिवतारे यांनी मारुती रायाचे दर्शन घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. मारुती राया हे शक्तीस्थळ आहे आणि मी ऐकून होतो गेले 10-20 वर्ष, जसं मला कळतंय तसं आदरणीय शरद पवार असतील किंवा पवार घराण्यातील कुठच्याही निवडणुका असतील तर काटेवाडीच्या बाजूला असणारे हे हनुमानाचं मंदिर, इथे येऊन प्रचाराचा नारळ वाढवला जातो आणि त्याच्यानंतर पुढे त्यांचा प्रचार सुरू होत असतो, सांगता सभा होत असते. मी बराच वेळा ते ऐकून होतो आणि म्हणून माझ्या मनामध्येच अतिशय उत्सुकता होती. आणि काही गोष्टी घडतो तो माणूस आणि घडविते ती नियती असं ज्याला बोललं जातं, हा काय प्रचाराचा भाग म्हणून माझ्या डोक्यात आलं किंवा असा काय झालं असं नाही. तर काल रात्री जेव्हा मी सकाळी आपली सर्व कार्यकर्त्यांची सभा, त्याच्यानंतरचे निर्णय, हे सगळे काय काय होतं याचं प्लॅनिंग डोक्यात चाललेलं असताना रात्री मला अचानकपणे घरी, मला वाटतं मी 1-1:30च्या दरम्यान आलो आणि मला असं सुचलं की हे नेहमी बोललं जातं की पवारसाहेबांच्या प्रचाराचा नारळ इथे वाढवला जातो. आणि म्हणून पुरंदरचा मी खंडेरायाचं दर्शन घेतलं, एमाई देवीचं दर्शन घेतलं, गणपती बाप्पाचं दर्शन मुरगावला घेतलं आणि अगदी श्रद्धेने, श्रद्धाभावनेने, जनतेची लढाई ही वैयक्तिक कोणाची नाही. हनुमंतराया, मारुतीराया हा सगळ्यांचा आहे, श्रीरामाचा आहे आणि त्याचबरोबर सर्व भक्तांचा आहे. आणि म्हणून अतिशय भक्तिभावाने मी इथे आलो. आणि खऱ्या अर्थाने तसं म्हटलं तर प्रचाराचा नारळ इथे वाढवला जातो, पण त्यांच्या अगोदर येऊन मी आज मारुतीरायाला साकडं घातलंय की त्यांना इतकी वर्ष साथ दिली. मी लोकांच्या हितासाठी आणि लोकांना लोकशाहीतील मतदान करण्याची योग्य संधी मिळण्यासाठी त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी लढतोय. आणि म्हणून मला यश दे. विजय शिवतारेंना यश म्हणजे सर्वसामान्यांना यश. आणि म्हणून मी इथे नारळ वाढवला, श्रीरामाचं दर्शन घेतलं आणि निश्चितपणे माझ्या मनामध्ये तेवढाच भाव आणि कॉन्फिडन्स माझा वाढला. खरोखर आल्यानंतर ज्या वाइब्स येत असतात, एखाद्या शक्तीस्थळावर तुम्ही जाता त्यावेळेस तुम्हाला जर त्याची जाणीव होत असेल तर निश्चितपणे तशी जाणीव इथे होते. आणि म्हणून मारुतीरायाचं दर्शन घेऊन मी मारुतीरायाला विनंती केलेली की या जनतेच्या लढाईमध्ये, लोकांच्या लढाईमध्ये मला यश दे. आणि निश्चितपणे ते मला मिळेल अशी अपेक्षा बाळगत मी इथून पुढे जातोय. आमचे पप्पू माने उस्ताद ते इथे जातीने भिगवण चौकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारचं स्वागत बारामतीच्या कार्यकर्त्यांनी घेतलं. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना, साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है।
आंखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 678-5200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 3502300। सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस। इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस। कोट सूट, शेरवानी, इंडो वेस्टर्न, कुर्ता पजामा एंड शर्ट पैंट की वाइड रेंज। कृष्णा मेंस एथनिक वेयर, नंगा पुतला चौक, गांधी बाग, नागपुर। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, अनुभवी डॉक्टर्स से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर। विश्रांतीनंतर वळूया समोरील बातम्यांकडे। जालना खामगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाच्या 2453 कोटी इतक्या हिश्श्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीस मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी दिली आहे। स्वातंत्र्यपूर्वी काळापासून खामगाव जालना हा रेल्वे मार्ग व्हावा या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात येत आहे। हा रेल्वे मार्ग दक्षिण मध्य रेल्वेला जोडणार असल्यामुळे या रेल्वे मार्गामुळे दळणवळणाची सुविधा निर्माण होणार आहे। खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी खासदार प्रतापराव जाधव हे प्रयत्न करत आहे। आजच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी रेल्वे बोर्डाने आणि रेल्वे मंत्रालयाने जे महाराष्ट्र शासनाला एक पत्र देऊन या रेल्वे मार्गाच्या खर्चाचा 50% भार उचलण्यासाठी किंवा त्या निधीला मंजुरात देण्यासाठी विचारणा केली होती आणि आजच्या कॅबिनेटमध्ये त्याला मंजुरात देण्यात आली आणि 2453 कोटी रुपयाचा निधी राज्य सरकारनं या रस्त्यासाठी देण्याला मान्यता आजच्या कॅबिनेटने दिलेली आहे। खरं म्हणजे आजचा दिवस संपूर्ण बुलढाणा वासियासाठी आणि या बुलढाणा जिल्ह्याचा लोकसभेचा प्रतिनिधी या नात्यानं माझ्यासाठी अतिशय आनंदाचा आजचा दिवस आहे की गेल्या 15 वर्षापासून बुलढाण्यातल्या जनतेच्या भावना घेऊन लोकसभेमध्ये तळमळीनं हा विषय मी मांडत होतो। प्रत्येक अधिवेशनामध्ये या विषयावर बोलत होतो। रेल्वे मंत्री असतील, रेल्वे बोर्ड असेल, यांच्याशी मी पत्रव्यवहार त्या ठिकाणी करत होतो। पण ही मागणी 100 वर्षापासूनची असल्यामुळं सर्वेक्षण मिळालं, सुरुवात झाली, लोकांचा विश्वास बसत नव्हता। डिटेल सर्वेक्षण झालं तरी लोकांचा विश्वास बसत नव्हता। रेल्वे बोर्डानं राज्याला पत्र दिलं तरी लोक म्हणत हे काय होईल की नाही होईल। त्याच्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा असतील, यांनी अधिवेशनामध्ये अर्थमंत्री म्हणून याची घोषणा आपल्या स्वतःच्या स्पीचमधून त्या ठिकाणी केली, तरीही लोकांनी त्याच्यावर शंका घेतल्या व कॅबिनेटनं पत्र का दिलं नाही। पण आज सगळ्या लोकांच्या शंकेचं निरसन आजच्या या कॅबिनेटच्या निर्णयानं झालेलं आहे असं मी मानतो आणि निश्चितच बुलढाण्यातल्या जिल्ह्याचे लोक या ठिकाणी समाधानी झाले असतील आणि येणाऱ्या पुढच्या 2-3 वर्षामध्ये हा रस्ता आम्ही पूर्ण करण्याचा मनापासून प्रयत्न करू। भाजपचे दिवंगत नेते भाऊ फुंडकर यांचे सहकारी असलेले संजय धोत्रे यांनी 2019 मध्ये अकोल्यातून निवडून आले होते। मात्र गेल्या काही महिन्यांपासून संजय धोत्रे यांची प्रकृती खालावली आहे, त्यामुळे बराच काळ सक्रिय राजकारणापासून दूर आहेत। त्यामुळे भाजप नेतृत्वाने संजय धोत्रे यांच्याऐवजी त्यांचे पुत्र अनुप धोत्रे यांची भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी जाहीर केली आहे। अकोला लोकसभेचे अनुप धोत्रे यांना ही उमेदवारी देऊन एक त्यांना न्याय दिला आहे, कार्यकर्त्यांना न्याय दिलाय आणि अनुप धोत्रेंसारखा एक यंग आणि शिकलेला उमेदवार देऊन पार्टीने सिद्ध केलंय की तरुणांच्या खांद्यावर आता या देशाची धुरा सोपवत आहे, अशी प्रतिक्रिया आमदार आकाश फुंडकर यांनी दिली आहे। मला तो खूप आनंद आहे, कारण आमचे नेते आदरणीय संजूभाऊ धोत्रे यांनी सलग 3-4 टर्म अकोल्याची सेवा केली। भाऊसाहेबांचे ते सहकारी होते आणि आज ते थोडे आजारपणाच्या कारणामुळे आज ते आपल्या जनतेमध्ये राहू शकत नाही। पण भारतीय जनता पार्टीने त्यांच्या मुलाला, म्हणजे आमचे जे लोकसभा
अकोला लोकसभेचे निवडणूक प्रमुख आहेत अनुपजी धोत्रे यांनाही उमेदवारी देऊन एक त्यांना न्याय दिला आहे, कार्यकर्त्यांना न्याय दिला आहे आणि अनुप धोत्रेंसारखा एक यंग आणि शिकलेला उमेदवार देऊन पार्टीने सिद्ध केलं आहे की तरुणांच्या खांद्यावर आता या देशाची धुरा भारतीय जनता पार्टी सोपवत. राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला, त्यामध्ये खामगाव ते जालना रेल्वे मार्गासाठी राज्य शासन अर्धा हिस्सा उचलणार असल्याची घोषणा केली होती. मात्र अशा घोषणा यापूर्वीही झाल्या होत्या, त्यामुळे या विषयाकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे, आमदार डॉक्टर संजय कुटे, आमदार डॉक्टर संजय रायमुलकर, आमदार डॉक्टर आकाश फुंडकर, आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेता महाले यांनी खामगाव जालना प्रकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरबारी लावून धरला होता. कॅबिनेटमध्ये या विषयावर 2453 कोटी रुपयांची रकमाचा हिस्सा देण्यास शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्यामुळे या रेल्वेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ही सुद्धा एक आज आनंदाची बाब आहे. लोकांनी खूप धुराळा उडवला होता ज्या दिवशी आम्ही अजितदादा, देवेंद्रजी आणि एकनाथरावजी शिंदेंना अधिवेशनात भेटलो होतो आणि त्यांनी आमची मागणी मान्य करत जे बजेटचं स्पीच होतं त्यामध्ये ही घोषणा केली होती की आम्ही हा हिस्सा आम्ही उचलू आणि हे पैसे आम्ही द्यायला तयार आहे. त्यानंतर लोकांनी बराच धुराळा उडवला, आरोप करायला पाहिले. आज त्यांच्या तोंडावर जोरदार चपराक बसली आहे. आजच्या कॅबिनेटमध्ये जवळजवळ 2453 कोटी रुपये कॅबिनेटनी मंजुरात दिली आहे. आज राज्याचा हिस्सा त्यांनी मान्य केला आहे आणि खामगाव जालना या रेल्वे मार्गाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. आणि या मार्गासाठी मी पुन्हा एकदा एकनाथरावजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादांचा मनस्वी आभारी आहे की त्यांनी याच जिल्ह्यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण केलं. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल. हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है. एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण. और एड्रेस काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर. और कॉन्टैक्ट नंबर 7558387079 और 9423105824. सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज. शिक्षा पाए अब संस्कार के साथ. डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल. फैसिलिटीज लाइब्रेरी, लैबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari, Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College.